हजारो वर्षांपासून आदिवासी समाज हा भारताचा आणि महाराष्ट्राचा एक अविभाज्य अंग आहे। आदिवासींचा संपर्क आधुनिक जगाशी तसा कमीच असतो। आपल्याच विश्वात जगणारे आणि रमणारे हे आदिवासी आपल्या आधुनिक जगात डोकावतात ते त्यांच्या एका विशेष गोष्टीद्वारे, जी गोष्ट फक्त आणि फक्त आदिवासीच आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात। ती म्हणजे रानभाज्या। त्यातलीच एक रानभाजी जी सर्रास बाजारात मिळते ती म्हणजे भारंगीची भाजी। जरा वेगळे नाव असलेली पण चवीला अगदी मस्त आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी ही रानभाजी। चला मग आज आपणही बनवूया भारंगीची भाजी। भारंगीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल भारंगीची एक जुडी, एक लहान वाटी भिजवलेले हिरवे चणे। तुम्ही हिरव्या चण्याऐवजी पावटा, चवळी किंवा आवडते कडधान्य वापरू शकता। एक कांदा, पाववाटी सुकं खोबरं, 4 सुक्या लाल मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, आवडीनुसार ओल्या नारळाचा कीस, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि फोडणीला तेल। सर्वप्रथम भारंगीची भाजी निवडून घ्या व त्याची कोवळी पानं खुडून घ्या। आता ही कोवळी पानं चाळणीत घेऊन स्वच्छ धुवून घ्या। कुकरच्या डब्यात धुतलेली ही पानं घाला व त्यात भिजवलेले चणे घाला। व थोडंसं मीठ व थोडंसं पाणी घालून कुकरच्या 3 शिट्या करून ही भाजी शिजवून घ्या। भाजी शिजेपर्यंत सुकं खोबरं व लाल मिरच्या कोरड्या भाजून घ्या। अगदी खरपूस भाजल्यानंतरच याचं सुकं वाटण वाटून घ्या। लक्षात ठेवा की आपल्याला हे वाटण सुकं हवंय, त्यामुळे या वाटणात पाणी अजिबात घालू नका। कुकर थंड झाला की झाकण उघडा आणि भाजी चाळणीत गाळून घ्या। आता शिजवलेली भाजी पूर्णपणे गार होऊ द्या। भाजी गार झाल्यानंतरच हाताने दाबून दाबून यातील संपूर्ण पाणी वेगळे काढून घ्या। कोरड्या भाजीचा लगदा मग बारीक चिरून घ्या व वेगळा ठेवून द्या। आता फोडणीसाठी लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्या। मग शक्यतो लोखंडी कढईत तेल तापवायला ठेवा व त्यात ठेचलेला लसूण घालून छान खरपूस भाजून घ्या। लसूण हलका जळत आला की मग त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि परतून घ्या। मग यात हळद व खोबरं मिरचीचं सुकं वाटण घाला व हा मसाला भाजून घ्या। दोन ते 3 मिनिटं परतल्यानंतर यात शिजवलेली भाजी आणि चणे घालून परता। सर्वात अखेरीस गरज वाटल्यास यात थोडंसं मीठ वाढवा आणि झाकण लावून भाजीची एक वाफ काढा। 4 ते 5 मिनिटांनी भाजी छान जमून आलेली दिसली की त्यावर ओल्या नारळाचा कीस पसरवा व गॅस बंद करा। तयार झाली अतिशय पौष्टिक अशी रानभाजी भारंगी। श्रावणाच्या या दिवसांमध्ये मंडईमध्ये भारंगीची भाजी अगदी सहज उपलब्ध होते। मग तुम्हीही वर्षातून एकदा येणारी ही पौष्टिक भाजी नक्की बनवा आणि खा।